पृथ्वीचे अंतरंग म्हणजे अर्थचा इंटिरियर, अर्थच्या आतमध्ये काय काय आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. जर तुम्ही पूर्ण पृथ्वी कन्सिडर केली तर पृथ्वीच्या सरफेसवर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जवळपास 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जवळपास 71% पाणी आहे आणि 29% 29% जमीन आहे. मग आता आपल्याला बघायचं की पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी आपलं पृथ्वी आहे अर्धी, मग त्याच्या आतमध्ये काय काय येणार. पृथ्वीच्या आतमध्ये किंवा पृथ्वीच्या अंतरंगाचे इंटिरियर ऑफ अर्थ चे 3 भाग पडतात. वरचा एक असतो त्याला बोलतात क्रस्ट. क्रस्ट म्हणजेच भूकवच. म्हणजे बेसिकली तुमची जमीन, पाणी जे आजूबाजूला तुम्हाला दिसतं त्या सगळ्याला, जिथे तुम्ही राहता, ज्याच्यावर तुम्ही राहता त्याला बोलतात क्रस्ट म्हणजेच भूकवच. त्यानंतर जो मधला पार्ट असतो त्याला बोलतात मॅन्टल. मॅन्टल किंवा प्रावरण. पृथ्वीच्या आतमधला जो 2 नंबरचा भाग आहे त्याला मॅन्टल किंवा प्रावरण असं बोलतात. आणि अर्थ पृथ्वीच्या एकदम आतमध्ये जे कोर आहे, पृथ्वीच्या आतमधला भाग त्याला बोलतात कोर किंवा गाभा असं बोलतात. हे झालं पृथ्वीचं काय, अर्थचा जो एक्सटिरियर सरफेस आहे, बाहेरचा भाग आहे त्याला क्रस्ट बोलतात. जो मधला भाग आहे त्याला मॅन्टल किंवा प्रावरण बोलतात आणि जो आतला भाग आहे त्याला कोर किंवा गाभा असं बोलतात. मग आता एक एक पार्ट मध्ये काय आहे ते आपण डीप मध्ये बघूया, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. कोर म्हणजे जिथे तुम्ही राहता, मॅन्टल म्हणजे मधला भाग जिथून तुमचा ज्वालामुखी बाहेर येतो किंवा वोल्कॅनो जो असतो तो बाहेर येतो. तो कुठून येतो, मॅन्टल मधून येतो. आणि आतला जो भाग असतो त्याला बोलतात कोर किंवा गाभा, पृथ्वीच्या एकदम आतला भाग. मग आता एक एक भाग आपण एक्सप्लेन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रस्ट मध्ये बघूया काय आहे. क्रस्ट क्रस्ट म्हणजेच भूकवच. क्रस्ट म्हणजेच भूकवच जिथे तुम्ही राहता. मग ते कुठून कुठपर्यंत, 0 to 30 किलोमीटर आतमध्ये. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जिथे तुम्ही राहता त्याच्या आतमध्ये 30 किलोमीटर, 30 किलोमीटर तेवढा आहे तुमचा क्रस्टचा भाग. कोर म्हणजे जो जमिनीचा जो भाग असतो ना त्याला क्रस्ट असं बोलतात. तो कुठून कुठपर्यंत, 0 म्हणजे जिथे तुम्ही राहता तिथून आतमध्ये 30 किलोमीटर पर्यंत तो भाग असतो त्याला बोलतात भूकवच किंवा क्रस्ट. मग या क्रस्टचे 2 भाग पडतात. एक असतो सियाल आणि एक असतो सायमा. सियाल आणि सायमा हे इंग्लिश टर्म्स आहेत, मराठीमध्ये पण त्याला असंच बोलतात, सियाल आणि सायमा. सियाल म्हणजे काय, नावातच आहे, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. सियाल आणि सायमा. सियाल म्हणजेच सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. सायमा म्हणजेच काय, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. म्हणजे जो भाग सियालचा जो भाग आहे आपल्या जमिनीवरचा त्याच्यामध्ये हे 2 एलिमेंट्स प्रामुख्याने भेटतात, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. आणि जो भाग सायमाचा भाग आहे त्याच्यामध्ये सिलिकॉन आणि मॅग्नेशियम हे 2 एलिमेंट्स प्रामुख्याने भेटतात. मग सियाल म्हणजे काय, जिथे तुम्ही राहता तो जो जमिनीचा भाग आहे त्याला सियाल असं बोलतात. सायमा म्हणजे जो महासागर किंवा समुद्राचा जो भाग आहे, समुद्राचा जो बेस आहे, तळ, त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स मिळतात, सायमा, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. मग आपला अर्थ क्रस्टचे 2 भाग कोणते झाले, एक आहे जमीन आणि एक असतो समुद्राचा भाग किंवा महासागराचा भाग. जो जमिनीचा भाग आहे त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स भेटतात, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम, म्हणून जमिनीच्याच भागाला सियाल असं म्हणतात. आणि जो भाग महासागराचा किंवा समुद्राचा आहे
त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स भेटतात, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम, तोच भाग त्याला बोलतात सायमा. ओके, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये क्रस्ट आहे त्याची डेन्सिटी किती आहे किंवा घनता किती आहे, जवळपास ह्या दोघांची घनता आपण आता बघूया. याची आहे 2.9 आणि याची आहे 3.3. महासागराची घनता आहे 3.3. जमिनीचा जो भाग आहे त्याची घनता आहे 2.9. घनता कशामध्ये मोजतात, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये तुमची डेन्सिटी किंवा घनता मोजतात. मग जो जमिनीचा भाग आहे किंवा सियालचा भाग आहे त्याची डेन्सिटी आहे 2.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आणि जो समुद्राचा भाग आहे किंवा महासागराचा भाग आहे त्याची डेन्सिटी आहे 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, हे लक्षात ठेवा. जो सियालचा भाग आहे किंवा जो जमिनीचा भाग आहे तो भाग ग्रेनाइटने बनलेला आहे, ग्रेनाइटने बनलेला आहे. आणि जो महासागराचा भाग आहे किंवा समुद्राचा भाग आहे तो बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. ग्रेनाइटने हा क्वेश्चन विचारला होता काही वर्षांपूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत की सियाल मध्ये कोणता घटक प्रामुख्याने आढळतो. मग ऑप्शन मध्ये ग्रेनाइट, बेसॉल्ट, बोथ, नन ऑफ द अबव एक्सेट्रा. मग ग्रेनाइट कशामध्ये आढळतो, सियाल मध्ये, किंवा जो जमिनीचा भाग आहे त्याच्यामध्ये ग्रेनाइट हा पदार्थ किंवा ग्रेनाइट हा सबस्टन्स आढळतो. आणि जो महासागराचा किंवा समुद्राचा भाग आहे म्हणजेच सायमा, त्याच्यामध्ये काय आढळतं, बेसॉल्ट हा खडक आढळतो. रॉक्स आहे ते ग्रेनाइट आणि बेसॉल्ट. बेसॉल्ट हा खडक आढळतो. हे लिहून घ्या. जर तुम्ही पृथ्वीचा पूर्ण इंटेरियर बघाल, पृथ्वीचा अंतरंग बघाल, त्यामध्ये क्रस्ट जे आहे भूकवच, त्याचा मास म्हणजे किती भाग तो ऍक्च्युअल कव्हर करतो, 1% पेक्षा पण कमी मास हे आहे भूकवचाचा. सगळ्यात जास्त मास किंवा सगळ्यात जास्त आपण बोलतो ना एरिया कव्हर करतो मॅन्टल किंवा जो प्रावरणाचा दुसरा जो भाग आहे ना तो सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर कोर किंवा जो गाभ्याचा भाग आहे तो आहे, आणि त्याच्यानंतर हा क्रस्ट म्हणजे भूकवचाचा भाग आहे तो आहे. सो क्रस्टचा जो मास आहे तो 1% पेक्षा पण कमी आहे, हे लक्षात ठेवा. हा झाला तुमचा पूर्ण क्रस्ट, अर्थचा, पृथ्वीचा जो बाह्य भाग आहे किंवा अर्थ सरफेस जो आहे त्याला बोलतात क्रस्ट. कुठून कुठपर्यंत तुम्ही जिथे राहता म्हणजे 0 पासून 30 किलोमीटर आतमध्ये. मग त्याचे 2 भाग पडतात, एक असतो जमिनीचा भाग आणि एक असतो समुद्राचा भाग. जमिनीचा भाग आहे त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आढळतात, सियाल म्हणजे सिलिकॉन आणि अल्युमिनियम. जो भाग समुद्राचा आहे त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आढळतात, सायमा म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. जमिनीचा सियालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कोणते दगड कोणते खडक आढळतात, ग्रेनाइट हा खडक आढळतो. जो महासागराचा किंवा समुद्राचा भाग आहे त्याच्यामध्ये बेसॉल्ट हा खडक आढळतो. डेन्सिटी जर तुम्ही बघाल तर जमिनीची आहे 2.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि महासागराची आहे 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, हे लक्षात ठेवा. आणि पूर्ण क्रस्ट जे आहे त्याचा मास किंवा किती एरिया कव्हर करतो, केवढ्या भागामध्ये तो आहे, तो 1% पेक्षाही कमी भागामध्ये आहे. हे आहे तुमचा क्रस्ट. लिहून झालंय का सगळ्यांचं मापन? पुढे जाऊया. ओके, सो आपण आता पुढचा जो भाग आहे मॅन्टल किंवा जो प्रावरण ज्याला बोलतात म्हणजे पृथ्वीच्या आतमधला दुसरा भाग. पृथ्वीच्या अंतरंगातला दुसरा भाग त्याला बोलतात
मॅन्टल म्हणजेच प्रावरण, जो 2 नंबरचा भाग आहे, ज्याचा एरिया सगळ्यात जास्त आहे, ज्याचा एरिया सगळ्यात जास्त आहे, ज्याचा मास सगळ्यात जास्त आहे, तिन्ही भागांपैकी तो आहे मॅन्टल किंवा प्रावरण. मग त्याचे पण 2 भाग पडतात, एक आहे अप्पर मॅन्टल आणि लोअर, म्हणजेच मराठीमध्ये त्याला बोलणार उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. निम्न प्रावरण म्हणजे जो लोअर भाग जो आहे मॅन्टलचा तो झाला. अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल असे 2 भाग याचे पडतात. आता मॅन्टल जो आहे तो कुठून कुठपर्यंत आहे? पृथ्वीच्या, आपण मगाशी बघितलं 30 किलोमीटर पर्यंत तर क्रस्ट आहे. मग आतमध्ये 30 किलोमीटर पासून 2900 किलोमीटर पर्यंत मॅन्टल आहे, किंवा त्याची कुठून कुठपर्यंत आहे, किती किलोमीटर पासून किती किलोमीटर वरती. मगाशी बघितलं 30 किलोमीटर पर्यंत क्रस्टचा किंवा पृथ्वीचा जो बाह्य भाग आहे तो आहे 30 किलोमीटरचा. मॅन्टल किंवा प्रावरण येणार 30 किलोमीटर पासून खाली 2900 2900 किलोमीटर पर्यंत मॅन्टल किंवा प्रावरण हा भाग येतो. असा अप टू 30 किलोमीटर क्रस्ट येणार, अप टू 2900 किलोमीटर पर्यंत मॅन्टल येणार आणि त्याच्या पुढे कोर येणार. कोर किती? जवळपास 6300 किलोमीटर ही अर्थची रेडियस आहे. कोरचा आतमधला भाग म्हणजेच काय? पृथ्वीची रेडियस झाली. बाहेरच्या भागापासून आतमधला कोरच्या भागापर्यंत ती झाली रेडियस पृथ्वीची. जवळपास 6300 ऍव्हरेज आहे, एक्झॅक्ट आकडा 6371 असा आहे. ही पृथ्वीची रेडियस झाली आणि तीच झाली तुमच्या कोरची हाईट. 2900 पासून पुढे 6371 पर्यंत कोर येणार. ओके, मग हा जो भाग आहे मॅन्टलचा 30 किलोमीटर पासून 2900 किलोमीटर पर्यंत, त्याचा पहिलाचा जे 100 किलोमीटर असतं ना, त्या भागामध्ये असतो एस्थेनोस्फियर. तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं असतं एस्थेनोस्फियर काय असतं, किंवा एस्थेनोस्फियर हा शब्द सांगितला होता. पहिले 100 किलोमीटर पर्यंत, अप टू 100 किलोमीटर, 100 किलोमीटर पर्यंत एक भाग असतो, त्याला बोलतात एस्थेनोस्फियर. मराठीमध्ये बोलतात दुर्बलावरण. असं ना, शिलावरण, जलावरण. शिलावरण म्हणजे जमिनीचा भाग, जलावरण म्हणजे समुद्राचा भाग. हा आहे दुर्बलावरण. एस्थेनोस्फियर म्हणजेच काय? पृथ्वीच्या आतमध्ये असा भाग असतो जो की मोल्टन स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे. मग तिथे तुमचे सगळे मेटल्स किंवा सगळ्या ज्या काही दगडापासून जो काही भाग आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तो सगळा मोल्टन किंवा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आणि तिथून तुमचा व्होल्कॅनो किंवा ज्वालामुखी वर येतो. तुम्ही ज्वालामुखीमध्ये बघा काहीतरी आगीसारखं पाण्यासारखं बाहेर आलेलं दिसतं, ते कुठून येतं? ते एस्थेनोस्फियर मधून येतं. हा जो मोल्टन झालेला भाग आहे पृथ्वीच्या आतमध्ये, किती? 100 किलोमीटर पर्यंत, 100 किलोमीटर पर्यंत असा भाग आहे जो की मोल्टन अवस्थेमध्ये, लिक्विड किंवा द्रव अवस्थेमध्ये आहे. त्याच्यातून तुमचा व्होल्कॅनो किंवा ज्वालामुखी जो आहे तो बाहेर येतो. ज्वालामुखीचा जो लावा असतो तो बाहेर येतो. तो हा भाग आहे एस्थेनोस्फियर किंवा दुर्बलावरण. आणि त्याच्यानंतर खाली मग 2900 मग तुमचा नॉर्मल मेंटल जो की सॉलिड स्टेट मध्ये आहे तो येणार. एस्थेनोस्फियर फक्त प्रॉपर लिक्विड स्टेट मध्ये आहे. मॅन्टल जो आहे तुमचा एस्थेनोस्फियर पासून पुढे 2900 किलोमीटर पर्यंत तो सॉलिड किंवा स्थायू अवस्थेमध्ये आहे. ते लिहून घ्या. त्यानंतर जे मॅन्टल असतं, हा जो भाग आपण मगाशी आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं की पृथ्वीच्या अंतरंगात, पृथ्वीच्या आतमध्ये आपण जसं जसं जाणार तसं तसं टेम्परेचर वाढत जातं. किती किलोमीटरला? जवळपास 1 डिग्री सेल्सिअस वाढतं. किती? 32 किलोमीटर जर तुम्ही खाली गेलात, 32 किलोमीटरला 1 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर वाढतं. मग आतमध्ये जाणार तसं टेम्परेचर हळूहळू वाढत जाणार. मॅन्टलचं टेम्परेचर किती असतं? जवळपास
2200 to 2500 डिग्री सेल्सिअस, 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं मॅन्टल किंवा प्रावरण या भागाचं तापमान, 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस हे त्याचं टेम्परेचर असतं. त्यानंतर ह्याची घनता किंवा डेन्सिटी किती असते? घनता किंवा डेन्सिटी असते जवळपास 4.5 ते 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जसं जसं तुम्ही आतमध्ये जात जाणार तसे डेन्सिटी पण वाढत जाणार. पृथ्वीच्या बाह्य भागापासून क्रस्ट पासून कोर पर्यंत जसं जसं जात जाणार. क्रस्ट म्हणजे भूकवच, कोर म्हणजे गाभा. मग भूकवचापासून गाभ्यापर्यंत किंवा क्रस्ट पासून कोर पर्यंत जसं जाणार तसं तुमचं टेम्परेचर वाढत जातं. घनता किंवा डेन्सिटी जी आहे ती पण वाढत जाते. मगाशी आपण क्रस्टची डेन्सिटी बघितली होती सियाल आणि सायमा 2.9 आणि 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मॅन्टलची डेन्सिटी आहे 4.5 ते 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. टेम्परेचर पण ह्याचा 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. मग आपण जर कोर बघितलं तर कोरचं टेम्परेचर अजून जास्त आहे, ते लक्षात ठेवा. मग आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी बघितली होती आणि प्लेट टेक्टॉनिक थिअरी बघितली होती. मग आपण प्लेट टेक्टॉनिक थिअरी मध्ये काय बघितलं होतं की ज्या ज्या प्लेट्स आहेत सियाल आणि सायमा किंवा जमीन आणि समुद्राच्या प्लेट्स ज्या आहेत त्या एस्टेनोस्फिअर वर तरंगतात असं बघितलं होतं पहिल्या लेक्चर मध्येच. एस्टेनोस्फिअर वर तरंगतात म्हणजेच काय, हा जो लिक्विड किंवा मोल्टन झालेला भाग आहे त्याच्यावर आपलं जमीन आणि पाणी हे तरंगतं. जमीन आणि पाण्याच्या ज्या प्लेट्स असतात त्या तरंगतात एस्टेनोस्फिअरवर. म्हणून मॅन्टल किंवा एस्टेनोस्फिअरमुळे त्या प्लेट्स हलतात, जमीन आणि पाण्याच्या प्लेट्स हलतात आणि म्हणून काय निर्माण होतं? भूकंप, ज्वालामुखी म्हणजेच व्होल्कॅनो. हे कशामुळे तयार होतात? एस्टेनोस्फिअरमुळे तयार होतात. भूकंप केव्हा तयार होतो? ज्यावेळेस जमिनीची प्लेट हादरते किंवा हलते. ज्वालामुखी केव्हा तयार होतो? ज्यावेळेस दोन्ही प्लेट्स किंवा जमिनीची प्लेट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक जमिनीचा खोल खड्डा असेल जो की अगदी मॅन्टल किंवा प्रावरणापर्यंत गेला असेल तो खड्डा. त्यावेळेस थोडीफार हालचाल झाली तर त्या प्रावरणामधून किंवा त्या खड्ड्यामधून व्होल्कॅनो किंवा ज्वालामुखी बाहेर येतो. हे सगळं एस्टेनोस्फिअरमुळे होतं. कुठून कुठपर्यंत आहे? 100 किलोमीटर पर्यंत. खाली जमिनीच्या खाली 100 किलोमीटर पर्यंत आहे एस्टेनोस्फिअर आणि त्याच्या पुढे एस्टेनोस्फिअर हा मॅन्टल किंवा प्रावरणाचाच भाग आहे आणि त्याच्या पुढे नंतर ऍक्च्युअल प्रावरण सुरू होतं 2900 किलोमीटर पर्यंत. ओके, हे झालं तुमचं मॅन्टल किंवा प्रावरणाचा जो भाग आहे तो. दुसरा भाग आहे पृथ्वीच्या आतमधला, पृथ्वीच्या अंतरंगाचा दुसरा भाग आहे मॅन्टल किंवा प्रावरण. मग त्याचे दोन भाग येतात, अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल. अप्पर मॅन्टल मध्ये तुमचा एस्टेनोस्फिअर येतो. मॅन्टल मधला जो अप्पर मॅन्टल किंवा उच्च प्रावरण हा जो भाग आहे त्याच्यामध्येच तुमचा एस्टेनोस्फिअर किंवा दुर्बलावरण हा भाग येतो. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. किती किलोमीटर पर्यंत मॅन्टल आहे? 30 किलोमीटर पासून 2900 किलोमीटर पर्यंत. त्याच्या पहिल्या 100 किलोमीटर पर्यंत काय असतं? 100 किलोमीटर पर्यंत एस्टेनोस्फिअर किंवा दुर्बलावरण हा भाग असतो ज्याच्यामधून तुमचा भूकंप किंवा ज्वालामुखी ह्या गोष्टी बाहेर येतात किंवा ह्या गोष्टी होतात. एस्टेनोस्फिअर जो आहे तो लिक्विड किंवा सेमी लिक्विड किंवा मोल्टन फॉर्म मध्ये. मोल्टन म्हणजेच काय? वितळलेल्या अवस्थेमध्ये. काही असे पदार्थ आहेत मग तुमचे दगड असतील, रॉक्स किंवा मिनरल्स किंवा मेटल्स, हे सगळे पदार्थ मोल्टन अवस्थेमध्ये किंवा वितळलेल्या अवस्थेमध्ये मिळतात एस्टेनोस्फिअर मध्ये. किती टेम्परेचर आहे? 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस. घनता किंवा डेन्सिटी काय आहे? 4.5 ते 5.5 4.5 to 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे झालं तुमचं मॅन्टल.
त्यानंतर आपण बघूया कोर काय असतं. पृथ्वीच्या अंतरंगातला सगळ्यात आतला भाग तो म्हणजे आहे कोर. मग आता बघूया कोर काय असतं. हे लिहून झालंय का सर्वांचं? ओके, प्रियंका हो बोलताय. सो आपण पुढे जाऊया. आता आपण पृथ्वीच्या आतला तिसरा भाग बघूया. तो म्हणजे आहे कोर किंवा गाभा ज्याला बोलतात. पृथ्वीच्या आतमधला हा जो आहे 2900 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर पर्यंत, जी की पृथ्वीची रेडियस आहे त्रिज्या ज्याला बोलतात, 2900 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर पर्यंत ही आहे त्याची रेडियस किंवा त्रिज्या. त्याचा डबल केली तर पृथ्वीचे पूर्ण डायमीटर तुम्हाला मिळेल. मग आता कोर मध्ये पण दोन भाग असतात. एक असतं अंतर्गाभा आणि एक असतो बाह्य गाभा, म्हणजे तुमची इनर कोर आणि आउटर कोर. इनर कोर आणि आउटर कोर असे त्याचे दोन भाग पडतात, अंतर्गाभा आणि बाह्य गाभा. अंतर्गाभा जो आहे तो बऱ्यापैकी सॉलिड अशा स्टेट मध्ये आहे. बऱ्यापैकी सॉलिड ह्याच्यासाठी सांगते कारण किंवा सेमी सॉलिड त्याला बोलू शकतात. का? कारण आतमध्ये जसं असं जाणार तसं टेम्परेचर आता अजून वाढत जात आहे तुमचा. म्हणजे काही गोष्टी ज्या वितळू शकतात, जवळपास किती टेम्परेचर आहे त्याचं 5000 डिग्री सेल्सिअस इतका टेम्परेचर आहे. 5000 डिग्री सेल्सिअसला कोणती गोष्ट सॉलिड राहणं म्हणजे फार कमी गोष्टी आहेत की ज्या सॉलिड राहू शकतात. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मोल्टन किंवा लिक्विड अवस्थेमध्ये असतात. काही जी अगदीच मोठी मोठी दगड असतील, मोठे मोठे हार्ड रॉक्स असतील, ते असतात सॉलिड फॉर्म मध्ये. बाकी इतर भाग जो आहे तो मोल्टन, म्हणून त्याला सेमी सॉलिड असं बोलतात. जो इनर कोर हा जो भाग आहे तो सेमी सॉलिड अवस्थेमध्ये आहे. का? कारण त्याचं तापमान कोरचं टेम्परेचर जे आहे 5000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. आणि जो हे बाह्य गाभा आहे, इनर कोर नाही, बाह्य गाभा जो आहे तो सेमी सॉलिड मध्ये आहे. बाह्य गाभा म्हणजे वरचा जो भाग आहे अर्थच्या आतमध्ये, असं मग अशी डायग्राम काढली ना 1 2. मग हा जो बाह्य गाभा आहे तो आहे सेमी सॉलिड स्टेट मध्ये. आणि जो अंतर्गाभा आहे म्हणजे एकदम पृथ्वीचा सेंटर, पृथ्वीचा जो सेंटर आहे त्याला बोलतात अंतर्गाभा, तो प्रॉपर सॉलिड स्टेट मध्ये आहे. सॉलिड स्टेट मध्ये ह्याच्यासाठी टेम्परेचर जास्त आहे नो डाऊट, बट सॉलिड का आहे? कारण ह्या भागावर प्रेशर खूप जास्त आहे. प्रेशर किंवा दाब खूप जास्त असल्यामुळे, म्हणजे एक्स्ट्रीम त्याला बोलत नाही, एक लेवल पेक्षा जास्त, एक्स्ट्रीमली जास्त प्रेशर. कारण पूर्ण पृथ्वीचं प्रेशर येतं त्या एका पॉइंटवर. अर्थचा जो सेंटर आहे त्या सेंटरवर पूर्ण पृथ्वीचं प्रेशर असतं. त्याच्यामुळे प्रेशर एक लेवल पेक्षा किंवा एका लिमिट पेक्षा एक्सीड झालं, एका लिमिट पेक्षा जास्त झालं, त्याच्यामुळे तो भाग सॉलिड ठोस असा बनलेला आहे. तुम्हाला पहिल्या लेक्चरला दुसऱ्या लेक्चरला ज्यावेळेस ग्रहांची फॉर्मेशन सांगितली होती किंवा बिग बँग थेअरी सांगितली होती, त्यावेळेस सांगितलं होते की सुरुवातीला ज्यावेळेस बिग बँग झाला त्यावेळेस असे ढग तयार झाले होते. ढग किंवा वायूचे हवेचे गोळे जे असतात ते तयार झाले होते. त्यानंतर हळूहळू हळूहळू त्याचं कन्सॉलिडेशन होत गेलं.
हे कन्सॉलिडेशन होणं म्हणजेच काय, त्याच्यावरचा प्रेशर वाढत जाणे आणि नंतर तो इतका प्रेशराइज झाला की त्याला क्रस्ट फॉर्म झाला. जे पृथ्वीचे सुरुवातीचे 4 ग्रह जे आपण बघितले की त्याला जमीन आहे, आधी सुरुवातीच्या काळी काही वर्षांपूर्वी ते हवेचे गोळे किंवा गॅसचे गोळे असेच होते. जसे की नंतरचे 4 ग्रह आपण बघितले की जे अजूनही अर्थचे किंवा अजूनही गॅसचे गोळे, हवेचे गोळे असेच आहेत. आपले जे ग्रह होते पृथ्वी, ते पण आधी असे ढगच होते, गॅसचे ढग किंवा गोळे होते. हळूहळू ते कन्सॉलिडेशन होत गेलं, त्याचं कंडेन्सेशन होत गेलं, त्याला हळूहळू घनता प्राप्त झाली आणि मग ते सॉलिड क्रस्ट बनला. मग तसंच हा जो अंतर्गाभा आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. का सॉलिड फॉर्म मध्ये आहे? कारण त्याच्यावर प्रेशर जास्त अप्लाय होतं, म्हणून तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. अंतर्गाभा, इनर कोर, हे लक्षात ठेवा. ह्याची डेन्सिटी काय आहे? 13.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कोर जो आहे त्याची घनता किंवा डेन्सिटी 13.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता मगाशी पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला मी सियाल आणि सायमा, म्हणजे जमिनीचा भाग आहे त्याला सियाल, समुद्राचा भाग आहे त्याला सायमा असं दिलं होतं. सिमिलरली कोरचा जो भाग आहे त्याला नायफी असं म्हणतात. नायफी. त्याच्यामध्ये कोणते 2 एलिमेंट्स सापडतात? एक आहे निकेल आणि एक आहे फेरस. फेरस म्हणजेच आयर्न. हे 2 भाग म्हणजे निकेल आणि लोह, आयर्न, हे तुम्हाला कोर मध्ये भेटतं, म्हणून त्याला नायफी. निकेल आणि एफी म्हणजे फेरस. फेरस म्हणजे तुमचं लोह, आयर्न. हे 2 एलिमेंट्स कोर किंवा गाभ्यामध्ये भेटतात, म्हणून त्याला नायफी असं म्हणतात. सियाल, सायमा क्रस्ट मध्ये आहे आणि नायफी जे आहे ते कोर मध्ये किंवा गाभा या क्षेत्रात भेटतं. मगाशी आपण मॅन्टल बघितलं होतं ना, मॅन्टलचा मास किती आहे? मास मी तुम्हाला सांगायचं राहिलं. हा जो मॅन्टलचा हा जो भाग आहे त्याचा मास आहे जवळपास 68% एवढा त्याचा मास आहे. आपण क्रस्टचा मास बघितला होता. क्रस्टचा किती आहे? 1% पेक्षा सुद्धा कमी मास क्रस्टचा आहे, किंवा पृथ्वीचा जो बाह्य भाग आहे त्याचा, भूकवच जे आहे त्याचा मास जो आहे 1% पेक्षाही कमी आहे. दुसरा जो भाग आहे मॅन्टल, त्याचा मास 68% आहे जवळपास, म्हणजे 67 पॉइंट समथिंग, तो जवळपास 68% इतका येतो. आणि जो कोर आहे त्याचा मास आहे जवळपास 32%, म्हणजे 31 पॉइंट समथिंग. मग हे ऍक्च्युअल आहे 67 पॉइंट समथिंग, हे आहे 31 पॉइंट समथिंग, आणि जो उरलेला भाग असतो तो क्रस्टचा असतो, 1% पेक्षा कमी भाग. मग हे ऑन अन ऍव्हरेज मग तुम्ही 68 आणि 32 असं लक्षात ठेवू शकता. 68% मॅन्टलचा आहे, कोरचा आहे 32% मास. हे लिहून घ्या सर्वांनी. हे सॉलिड लक्षात ठेवा. कोरचा जो अंतर्गाभा जो आहे तो सॉलिड या अवस्थेमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. मग रेडियस किती आहे ते लक्षात ठेवा. 2900 ते 6371, 6371 किलोमीटर एवढी आहे त्याची रेडियस. मास किती आहे? 32%, 32%. टेम्परेचर किती आहे? 5000 डिग्री सेल्सिअस. घनता किंवा डेन्सिटी किती आहे? 13.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 2 भाग आहेत, एक आहे इनर कोर आणि एक आहे आउटर कोर. अंतर्गाभा आणि बाह्य गाभा. इनर कोर जी आहे ती आतमधला भाग, म्हणजे
अर्थचा जो एक्झॅक्ट सेंटरचा जो भाग आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. का सॉलिड फॉर्म मध्ये? कारण त्याच्यावर प्रेशर जास्त आहे. प्रेशर जास्त म्हणजे एका लिमिट पेक्षा एक्सीड झालं, त्याच्यामुळे तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आणि जो आउटर गाभा किंवा बाह्य गाभा जो आहे, आउटर कोर जो आहे, तो सेमी सॉलिड या अवस्थेमध्ये आहे. आणि कोणते दोन एलिमेंट्स आपल्याला कोर या भागात मिळतात ते झाले नायसी, निकेल आणि फेरस. फेरस म्हणजे तुमचं आयन, निकेल आणि आयन लोह. हे झालंय का लिहून सर्वांचं? ओके, आता आपण पुढे जाऊया. आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ना काही डिस्कंटिन्युटीज असतात. डिस्कंटिन्युटी म्हणजे काय? डिस्कंटिन्युटी मराठीमध्ये त्याला बोलतात विलगता. विलगता किंवा डिस्कंटिन्युटी म्हणजे काय? दोन भागांना वेगळी करणारी रेषा किंवा दोन भाग आहेत, म्हणजे क्रस्ट आणि मॅन्टल आणि कोर असे तीन भाग आहेत. मग क्रस्ट आणि मॅन्टल ह्या दोन भागांना वेगळी करणारी रेषा किंवा मॅन्टल आणि कोर ह्या दोन भागांना वेगळी करणारी रेषा. मग कोर मध्ये पण दोन आहेत, अप्पर कोर आणि मॅन्टल कोर. सॉरी, अप्पर कोर, लोअर कोर. किंवा मॅन्टल मध्ये दोन भाग आहेत, अप्पर मॅन्टल, लोअर मॅन्टल. मग त्या दोन भागांना वेगळी करणारी रेषा त्याला बोलतात विलगता किंवा डिस्कंटिन्युटी. लिहून घ्या त्याच्यामध्ये दोन भागांना वेगळी करणारी रेषा. दोन भागांना वेगळी करणारी रेषा म्हणजेच डिस्कंटिन्युटी किंवा विलगता असं म्हणतात. मग आता कोणकोणता किंवा कुठे कुठे ते मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवते, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. हा झाला पृथ्वीच्या अंतरंगातला भाग. ओके, हा झाला पृथ्वीच्या आतमध्ये काय काय आहे, कोणता कोणता भाग आहे. हा जो वरचा भाग आहे तो आहे तुमचा क्रस्ट. हा जो मधला भाग आहे तो आहे मॅन्टल. हा दोन भाग अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल म्हणून ते वेगळं केलं होतं, पण तुम्हाला कन्फ्युजन होईल त्याच्याने. आणि कोर हा भाग आहे क्रस्ट. हा जो मधला क्रस्टचा भाग तो आपण बघितलं की होतं की 1% पेक्षाही कमी भाग हा क्रस्टचा आहे, लेस देन 1%. मॅन्टलचा भाग जवळपास 68%, 68% इतका आहे. कोरचा भाग जवळपास 32%, 32%.
इतका आहे. हा क्रस्टचा भाग आहे ना, तिथे असं हा झाला तुमचा जमिनीचा भाग किंवा सियाल. क्रस्ट मध्ये असते ना, क्रस्ट मध्ये जमीन आणि पाणी हा दोन्ही भाग येतात. हा झाला तुमचा सायमा म्हणजे समुद्राचा भाग. मग हा क्रस्ट मध्ये सियाल आणि सायमा. सियाल म्हणजे जमीन, सायमा म्हणजे समुद्र. त्यानंतर आहे तुमचा मॅन्टल जवळपास 68%, 67 पॉईंट समथिंग. त्यानंतर कोर आहे जवळपास 32%, 32%, 31 पॉईंट समथिंग. मग तो जवळपास 32% असा होतो. घनता काय काय बघितल्यात आपण. सियाल ची घनता आहे 2.9, सायमा ची घनता आहे 3.3, प्रावरण किंवा मॅन्टल ची घनता आहे 4.5 ते 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कोर ची घनता आहे 13.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही सगळी त्याची झाली डेन्सिटी किंवा घनता. आणि आता डिस्कंटिन्युटी म्हणजे दोन भाग म्हणजे सियाल आणि सायमाला वेगळा करणारा भाग त्याला बोलतात डिस्कंटिन्युटी. ते सायंटिस्टचे नाव आहेत, ज्यांनी त्यांचा शोध लावला तर प्रत्येक सायंटिस्टचे नाव आहेत तिकडे. मग सियाल आणि सायमाला जी विलगता वेगळी करते किंवा जी डिस्कंटिन्युटी वेगळी करते सियाल आणि सायमाला त्याला बोलतात कोनोरॅड. कोनोरॅड डिस्कंटिन्युटी. सियाल आणि सायमा म्हणजे जमीन आणि पाण्याचा जो भाग आहे, सियाल आणि सायमाचा जो भाग आहे त्यांना वेगळी करणारी विलगता किंवा डिस्कंटिन्युटी ती आहे कोनोरॅड. कोनोरॅड त्याला अर्थ काही नाही. कोनोरॅड या सायंटिस्टने या संशोधकांनी त्याचा शोध लावला म्हणून त्याचंच नाव त्याला देऊन टाकलं कोनोरॅड डिस्कंटिन्युटी. ओके. सियाल आणि सायमाला वेगळी करणारी. त्यानंतर क्रस्ट आणि मॅन्टल. हा जो क्रस्ट आहे आणि हा जो मॅन्टल आहे, क्रस्ट आणि मॅन्टल, क्रस्ट आणि मॅन्टल यांना वेगळी करणारी डिस्कंटिन्युटी म्हणजे मोहोवेरिक. मोहोवेरिक मराठीमध्ये पण सेम शब्द आहेत कारण तिथे सायंटिस्टची नावं आहेत, त्याच्यामुळे ऍज इट इज तसंच येणार. कोनोरॅड डिस्कंटिन्युटी ही सियाल आणि सायमा म्हणजे जमीन आणि पाण्याचा जो भाग आहे त्यांना वेगळी करते. मोहोवेरिक डिस्कंटिन्युटी ही क्रस्ट आणि मॅन्टल म्हणजे भूकवच आणि प्रावरण यांना वेगळा करते, त्याला बोलतात मोहोवेरिक डिस्कंटिन्युटी. आता मॅन्टल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल असे दोन भाग आहेत. अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल. मग अप्पर मॅन्टल हा अप्पर मॅन्टल भाग झाला, हा झाला लोअर मॅन्टल. असं जवळपास अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल. मग ह्या दोघांना वेगळा करणारा जो भाग आहे किंवा जी डिस्कंटिन्युटी आहे त्याला बोलतात रेपिटी. REPETTI. रेपिटी डिस्कंटिन्युटी. कशाला वेगळी करते? अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल ला वेगळी करते. रेपिटी डिस्कंटिन्युटी अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल ला वेगळी करते. ओके. त्यानंतर इथे कोणती डिस्कंटिन्युटी येणार जी आता मॅन्टल आणि कोर म्हणजे प्रावरण आणि गाभाच्या मध्ये कोणती डिस्कंटिन्युटी किंवा कोणती विलगता आहे जी मॅन्टल आणि कोरला वेगळी करते, त्याला बोलतात ग्युटेनबर्ग. हे पण त्या सायंटिस्टच नाव आहे. ग्युटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. GUTENBERG. ग्युटेनबर्ग डिस्कंटिन्युटी कशाला वेगळी करते? मॅन्टल आणि कोर ला वेगळी करते. त्यांच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेत. हा मॅन्टल आणि कोरला वेगळी करणारी विलगता म्हणजेच ग्युटेनबर्ग डिस्कंटिन्युटी. आणि आपण बघितलं होतं की कोर मध्ये पण दोन वेगवेगळे भाग येतात,
अप्पर कोर आणि लोअर कोर. बाह्य गाभा, अप्पर कोर म्हणजे बाह्य गाभा, लोअर कोर म्हणजेच अंतर्गाभा. मग जी डिस्कंटिन्युटी अप्पर कोर आणि लोअर कोर, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना वेगळी करते. त्याला बोलतात लेहमॅन, LEHMAN, लेहमॅन डिस्कंटिन्युटी. अप्पर कोर आणि लोअर कोर यांना वेगळी करणारी विलगता किंवा डिस्कंटिन्युटी त्याला बोलतात लेहमॅन डिस्कंटिन्युटी. यांच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. कोणत्या दोन भागांच्या मध्ये कोणती विलगता आहे, कोणती डिस्कंटिन्युटी आहे, त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. लिहून घ्या, ही डायग्राम काढून घ्या. कोणत्या कोणत्या डिस्कंटिन्युटीज आहेत त्यांची घनता सगळी लिहून घ्या. ओके, लिहून झाले का? डायग्राम काढून झाले का सर्वांची? ओके. ह्या 5 डिस्कंटिन्युटीज लक्षात ठेवा. सियाल आणि सायमा म्हणजे जमिनीचा भाग आणि समुद्राचा भाग यांना वेगळी करणारी जी डिस्कंटिन्युटी असते त्याला बोलतात कोनोरॅड डिस्कंटिन्युटी. क्रस्ट आणि मॅन्टलचा जो भाग आहे म्हणजे पृथ्वीचा भूभाग, भूकवच आणि प्रावरण यांच्यामधली जी डिस्कंटिन्युटी असते त्याला बोलतात मोहोवेरिक डिस्कंटिन्युटी. त्यानंतर अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल, बाह्य प्रावरण आणि निम्न प्रावरण ह्यांचा जो भाग आहे त्याला वेगळी करणारी असते रेपिटी. मॅन्टल आणि कोर जी असते, प्रावरण आणि गाभा, त्यांना वेगळी करणारी आहे ग्युटेनबर्ग. आणि अप्पर कोर आणि लोअर कोर, अंतर्गाभा बाह्य गाभा यांना वेगळी करणारी डिस्कंटिन्युटी असते त्याला बोलतात लेहमॅन डिस्कंटिन्युटी. ओके, सो आपण पुढे जाऊया. पृथ्वीच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या हालचाली होतात, कशा कशा होतात त्या आपण आता बघूया. आता आपण पृथ्वीच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या हालचाली होतात ते बघूया. त्याला बोलतात भू हालचाली. भू हालचाली म्हणजे जमिनीमध्ये पृथ्वीच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या हालचाली होतात. म्हणजे तुमचं भूकंप होणं किंवा पर्वतांची निर्मिती होणं, जसं की आपल्या हिमालयाची निर्मिती झालेली आहे. मग ती कशामुळे झाली आहे, त्याच्या हालचाली, त्याला अर्थ मुवमेंट्स असं पण बोलतात. अर्थ मुवमेंट्स म्हणजे अर्थ किंवा पृथ्वीच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या हालचाली होतात. मग त्याचे दोन प्रकार असतात. एक असतं मंद भू हालचाली म्हणजेच काय, स्लो मुवमेंट्स ज्या होतात पृथ्वीच्या आतमध्ये, स्लो मुवमेंट्स ज्या होतात त्यांना बोलतात
मंद भू हालचाली, आणि दुसऱ्या असतात शीघ्र भू हालचाली, म्हणजे ज्या फास्ट मुवमेंट्स असतात, फास्ट मुवमेंट्स ज्या असतात पृथ्वीच्या अंतरंगामध्ये. मग त्याचे दोन म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या हालचाली होतात, मुवमेंट्स होतात, त्यांच्या दोन प्रकार असतात, एक स्लो आणि एक असतं फास्ट. स्लो म्हणजेच मंद भू हालचाली, फास्ट म्हणजे शीघ्र भू हालचाली. मग ज्या मंद भू हालचाली किंवा ज्या स्लो मुवमेंट्स असतात, त्याच्यातून काय काय निर्माण होतं किंवा कोणत्या कोणत्या असतात. एक असतात पर्वत निर्माणकारी. पर्वत निर्माणकारी म्हणजेच काय, पर्वताची निर्मिती करणारे. पर्वत निर्माणकारी म्हणजेच पर्वताची निर्मिती करणारे. आणि एक असतं खंड निर्माणकारकारी, म्हणजे खंडाची निर्मिती, जे कॉन्टिनेंट्स तयार होतात त्यांची. म्हणजे एकाने तुमचे माउंटेन्स किंवा पर्वत निर्माण होतात आणि एकाने तुमचे खंड म्हणजे कॉन्टिनेंट्स निर्माण होतात. ओके. पर्वत निर्माण होतात आणि एकाने तुमचे खंड किंवा कॉन्टिनेंट्स निर्माण होतात. मग पर्वत निर्माणकारी ज्या हालचाली असतात त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पर्वत निर्माण होतात किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे माउंटेन्स निर्माण होतात. मग आपल्याला कोणते कोणते पर्वत निर्माण होतात, मेन जे पृथ्वीच्या मुवमेंट, पृथ्वीच्या हालचालींमुळे तयार होतात. एक असतो वल्ली पर्वत, त्यालाच फोल्ड माउंटेन्स असं पण बोलतात, फोल्ड माउंटेन. आणि एक असतो गट पर्वत, त्यालाच ब्लॉक माउंटेन असं बोलतात. गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन असं बोलतात. हे दोन लिहून घ्या. इंग्लिश मध्ये जे पर्वत निर्माणकारी असतात त्यालाच ओरोजेनिक असं बोलतात. ओरोजेनिक म्हणजे ओरो हा शब्द जो आहे ना तो पर्वताशी संबंधित आहे. ज्यावेळेस तुम्ही रेनफॉल किंवा पावसाचं वितरण किंवा पावसाचं डिस्ट्रीब्युशन वगैरे ते बघाल, त्याच्यामध्ये ओरोग्राफिक रेनफॉल असा आहे. ओरो हा शब्द आहे तो पर्वताशी संबंधित आहे. ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे असा पाऊस जो पर्वताच्या आजूबाजूला पडतो. मग ओरो हा शब्द पर्वताशी संबंधित आहे. मग ओरोजेनिक म्हणजे पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी म्हणजे कॉन्टिनेंट बिल्डिंग. कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट्स म्हणजे खंड निर्माणकारी. ओके. मग वली पर्वत म्हणजे काय, गट पर्वत म्हणजे काय, ब्लॉक माउंटेन. फोल्ड माउंटेन मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या लेक्चरला की हिमालयाची निर्मिती कशी झाली. हिमालयाची निर्मिती कशी झाली, गाळामुळे. नद्यांनी वाहून आलेला गाळ तो वरती सरकला गेला आणि ज्या वेळेस दोन प्लेट्स, अशा ज्या दोन प्लेट्स आहेत, म्हणजे हा तुमचा लॉरेशिया आणि हा झाला गोंडवाना, ह्या दोन प्लेट्स जेव्हा एकमेकांना ठोकल्या किंवा एकमेकांच्या जवळ आल्या त्यावेळेस इथे हिमालयाची निर्मिती झाली, फोल्ड माउंटेन. मग फोल्ड माउंटेन, त्याला फोल्ड असं का बोलतात, कारण ज्यावेळेस ते दोन भाग एकत्र येतात त्यावेळेस असे ते फोल्ड्स म्हणजे ते वाकडे तिकडे असे फोल्ड्स तयार होतात. हे फोल्ड्स तयार होतात, त्यांच्या आकारामुळेच त्यांना फोल्ड माउंटेन किंवा वली पर्वत असं म्हणतात. पहिल्या लेक्चरला तुम्हाला शिकवलंय की इथून नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि ह्या नद्यांनी, गोंडवानाच्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ,
हा एकमेकांवर, म्हणजे ज्यावेळेस दोन प्लेट्स एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांना ठोकतात, टच होतात, त्यावेळेस हा गाळ जो आहे तो वरती वरती एकावर एक असं सरकला जाणार, त्याच्यापासून तो पर्वत तयार होणार. त्या पर्वताला बोलतात वली पर्वत, फोल्ड माउंटेन. मग फोल्ड माउंटेन युजली कुठे भेटतात किंवा कुठे सापडतात? तुमचे कॉन्टिनेंट्स किंवा खंड जे असतात ना त्याच्या काठांवर. जसं की आपण बघितलं लॉरेशियाचा हा जो काठ होता, आणि भारत ज्यावेळेस त्याला असा असा करत करत भारत इथे आला, म्हणजेच काय, लॉरेशियाचा काठ आणि भारताचा काठ किंवा गोंडवानाचा काठ, या काठांवर तो तयार झाला. कारण काठांच्या ठिकाणी दोन भाग तुमचे जॉईंट होतात, दोन खंड जॉईंट होतात. कुठे होतात? काठांच्या ठिकाणी. म्हणून फोल्ड माउंटेन्स हे जास्त प्रमाणात किंवा युजली काठांच्या ठिकाणी तयार होतात. कॉन्टिनेंट किंवा खंडाचा जो बाहेरचा एरिया असतो त्या ठिकाणी फोल्ड माउंटेन्स तयार झालेले दिसतात. फोल्ड माउंटेनचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? आपलं आहे हिमालय, त्याच्यानंतर आहे अल्प्स. अल्प्स कुठे आहे? युरोपमध्ये, युरोपच्या काठावर, युरोपचा जो खालचा भाग आहे तिथे अल्प्स पर्वतरांग मिळते. त्यानंतर आहेत रॉकीज आणि अँडीज. रॉकीज आणि अँडीज कुठे आहेत? नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका असे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आहेत. त्यांचे हे जे काठ आहेत ना, त्या काठावर तुम्हाला इथे वरती रॉकीज आहे आणि खाली अँडीज आहे. हे दोन नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेच्या काठावर तयार झालेले फोल्ड माउंटेन्स आहेत. रॉकीज, ROCKIES, रॉकीज आणि अँडीज. रॉकीज आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये, अँडीज आहे साऊथ अमेरिकामध्ये, अल्प्स आहे युरोपमध्ये, हिमालय आहे इंडियामध्ये. हे झालं तुमचं फोल्ड माउंटेन संबंधित. वली पर्वत किंवा फोल्ड माउंटेन. मग ज्यावेळेस फोल्ड माउंटेन तयार होतात त्यावेळेस त्या खडकांची रचना कशी असते? म्हणजेच काय, ह्या बाजूचे खडक आणि ह्या बाजूचे खडक, दोन काठ जेव्हा एकमेकांना जॉईंट होतात त्यावेळेस त्या दोन काठांवरचे खडक कसे असतात? मृदू खडक असतात, मृदू खडक, सॉफ्ट स्टोन्स किंवा मृदू खडक. म्हणजे त्या खडकांचं टेक्स्चर कसं असतं? सॉफ्ट असतं, मृदू खडक असतात. त्याला मार्क करून घ्या. त्यानंतर आपण बघूया गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन. गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन. ब्लॉक माउंटेन, आता वली पर्वत आपण मगाशी बघितलं की जो मृदू खडकांमुळे तयार होतो त्याला बोलतात वली पर्वत किंवा फोल्ड माउंटेन. मग जो पर्वत कठीण खडकांनी किंवा हार्ड रॉक्स, कठीण खडक किंवा हार्ड रॉक्स मुळे जो पर्वत तयार होतो त्याला बोलतात गट पर्वत. त्यालाच ठोकळा पर्वत असं पण म्हणतात दुसऱ्या शब्दात. ठोकळा पर्वत किंवा गट पर्वत, इंग्लिश मध्ये त्यालाच ब्लॉक माउंटेन असं म्हणतात. हा कोणत्या खडकांमुळे तयार होतो किंवा खडकांची रचना कशी असते? कठीण खडकांमध्ये तयार होतो ब्लॉक माउंटेन किंवा गट पर्वत. ओके. मग फोल्ड माउंटेनची रचना आपण बघितली अशी असते. फोल्डच्या स्वरूपात जे माउंटेन्स असतात त्याला बोलतात फोल्ड माउंटेन. गट पर्वत जे असतात ना ते असे, आता समजा एक जमीन आहे,
समजा एखादी जमीन आहे, ओके, तर जमिनीला ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी प्रेशर आलं, दोन्ही बाजूनी, ही जमीन आहे आणि जमिनीच्या आतल्या बाजूनी असं आणि असं दोन्ही बाजूनी ज्यावेळेस प्रेशर येणार त्यावेळेस हा मधला भाग आहे तो वरती सरकला जाणार. का? कारण त्याला खालून, जमिनीच्या खालून प्रेशर आलेला आहे. मग ज्या वेळेस दोन्ही बाजूनी प्रेशर येणार त्यावेळेस हा मधला जो भाग आहे तो वरती उचलला जातो आणि ते असं त्याचं स्ट्रक्चर बनतं. ज्यावेळेस दोन्ही बाजूंनी त्याला, जमिनीला दोन्ही बाजूंनी प्रेशर येतं, दोन्ही बाजूंनी ताण येतो, त्यावेळेस जमिनीचा मधला जो भाग आहे तो वरती सरकला जातो आणि त्या वरती सरकलेल्या भागालाच बोलतात गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत असं म्हणतात. मग त्याचे दोन प्रकारे ते होऊ शकतात. जर खालून प्रेशर आलं तर वरचा भाग, हा जो मधला भाग आहे तो वरती सरकला जातो आणि काही वेळेस त्याला टेन्शन येतं, ताण दिला जातो. हे असतं, ह्याला बोलतात प्रेशर किंवा दाब, प्रेशर किंवा दाब. आणि दुसरा एक म्हणजे दोन्ही एकमेकांकडे ज्यावेळेस फोर्सेस असतात, हा फोर्स आणि हा फोर्स एकमेकांकडे असेल त्यावेळेस दाब किंवा प्रेशर येतं आणि मधला भाग वरती उचकला जातो. पण ज्यावेळेस ताण येतं म्हणजे दोन बाजूने खेचणे, रबर असतात ना, दोन बाजूने खेचतात, त्याला बोलतात ताण किंवा टेन्शन. टेन्शन किंवा ताण म्हणजे प्रेशर जे असतं ते अपोजिट साईडला, दोन वेगवेगळ्या बाजूंना असतं. त्यावेळेस अशी समजा लाईन आहे आणि दोन्ही बाजूला ही जमीन इथे खेचली गेली आणि ही जमीन इथे खेचली गेली, त्यावेळेस हा भाग जो असणार तो खाली ओढला जाणार, खाली ओढला जाणार. म्हणजे असा जो भाग आहे ना तो असा खाली ओढला जाणार. किंवा ज्या वेळेस फोर्स दोन्ही वेगवेगळ्या बाजूंना असतो त्यावेळेस असा पर्वत निर्माण होतो. का? कारण ही जमीन या बाजूला गेली, उजव्या बाजूची जमीन उजव्या बाजूला, डाव्या बाजूची जमीन डाव्या बाजूला, दोन वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेस जमिनीचा भाग खाली जातो. ज्यावेळेस प्रेशर येतं खालून किंवा दोन्ही बाजूंनी एकमेकांकडे त्यावेळेस जमिनीचा भाग वर जातो. ज्यावेळेस ताण येतं म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध फोर्स असतो त्याला टेन्शन किंवा ताण असं बोलतात, त्यावेळेस जमीन खाली धसली जाते. ओके, मग हा भाग खाली जाणार. मग पर्वत कोणता झाला? पर्वत कोणता? जो बेस पेक्षा वरती असतो, ज्याची उंची नॉर्मल उंचीपेक्षा वरती असते किंवा बेस पेक्षा वरती असते त्याला पर्वत असं म्हणतात. आणि ज्याची उंची खाली असते त्याला दरी किंवा खचदरी असं बोलतात. मग ह्या भागामध्ये हा भाग ज्यावेळेस वरती गेला त्यावेळेस हा झाला तुमचा पर्वत आणि हा जो खाली गेलेला भाग आहे तो झाला खचदरी. खचदरी म्हणजेच दरी, खचदरी किंवा दरी. आणि ज्या वेळेस जमिनीचा भाग आहे तो खाली धसला जातो त्यावेळेस हा खाली गेलेला भाग म्हणजे खचदरी होणार आणि हे वरती आलेले जे दोन भाग असतात त्याला ते झाले तुमचे पर्वत. ह्याचं एक्झाम्पल काय आहे? आपण काल विंध्य आणि सातपुडा रेंजेस बघितले होते आणि त्या दोन पर्वत विंध्य आणि सातपुडा त्यांच्या मधून वाहणारी नदी कोणती होती? नर्मदा नदी होती, जी विंध्य आणि सातपुडाच्या मधून वाहते. आपण बघितलं नर्मदा तापी बघितली होती, विंध्य आणि सातपुडा पर्वत बघितला होता. मग समजा हा कन्सिडर करा तुमचा विंध्य आहे पर्वत, हा आहे सातपुडा पर्वत आणि मधून वाहणारी जी नदी आहे खचदरीतून वाहणारी जी नदी आहे ती झाली तुमची नर्मदा नदी. मग आयोगाला असे क्वेश्चन घुमून फिरून किंवा असे उलटे क्वेश्चन विचारतात, काय की खालीलपैकी कोणत्या नद्या या खचदरीतून वाहतात? मग ऑप्शन आहे तुमचा नर्मदा, तापी, इतर अजून बरेच सारे ऑप्शन्स देतील. मग नर्मदा आणि तापी ह्या दोन ज्या नद्या आहेत त्या खचदरीतून वाहतात. ओके,
हे लक्षात ठेवा. आणि हा जो वरती आलेला जो भाग असतो ना, त्याचं एक्झाम्पल म्हणजे तुमचा मेघालय पठार. मेघालय पठार. मेघालय पठार म्हणजे हा जो भाग वरती आलेला आहे तो तुमचा मेघालयचा भाग आहे, आणि जो भाग खाली गेलेला आहे त्याच्यातून इतर त्या छोट्या लोकल रिव्हर्स ज्या असतात, छोट्या छोट्या नद्या ज्या असतात त्या खसदरीतून वाहतात, आणि जो वरती आलेला भाग आहे तो झाला तुमचा मेघालय पठार. आणि सिमिलरली हा खालच्याचा एक्झाम्पल किंवा खाली धसलेली जी जागा आहे त्याचं एक्झाम्पल म्हणजे तुमचा विंध्य सातपुडा पर्वत दोन बाजूंचा, आणि जो मध्ये गेलेला जो भाग आहे जिथून तुमची नदी वाहणार ती झाली तुमची नर्मदा नदी, जी खोल दोन पर्वतांच्या मधून वाहते. ब्लॉक माउंटेनचे जर तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, मग एकदा तुम्ही विंध्य सातपुडा नर्मदा हा जो एरिया आहे तो लिहू शकता, मेघालय पठार लिहू शकता. त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट नावाचा माउंटेन आहे, कुठे आहे? युरोपमध्ये आहे. युरोपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट नावाचे माउंटेन किंवा पठार आहे, ते पण ब्लॉक माउंटेन ते एक्झाम्पल आहे. याचं एक्झाम्पल अजून काही येणार, आपण शिकलो आहेत की मध्ये पर्वत आणि आजूबाजूला जाणाऱ्या नद्या. मला सांगा जरा एक्झाम्पल सांगा. आपण हे बघितलंय की मधल्या साईडला पर्वत आहे किंवा पठाराचा असा भाग आहे आणि आजूबाजूच्या साईडनी नद्या जातात. कोणता भाग आहे तो मला सांगा. आपण बघितलंय की एक असं मध्ये काहीतरी पर्वताचा भाग आणि तीन नद्या तीन साईडला जातात, तो कोणता भाग होता? तीन नद्या होत्या, नर्मदा, सोन, हिमालय. नाही हिमालय नाही. कोणता भाग होता? हिमालय थोडी होता. हिमालय पण आहे त्याचा. येस, अमरकंटक. नीरज, यू आर राईट. अमरकंटक आपण बघितलं होतं. अमरकंटकचा पठार जे की थोडस वरती आलेलं आहे. मग या साईडला नर्मदा जाते, या साईडला तुमची सोन नदी जाते, या साईडला अजून कुठली तिसरी नदी दामोदर नदी जाते. मग ते कशाचं एक्झाम्पल आहे? हे जे गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत जे आहे त्याचंच एक्झाम्पल आहे ते. ओके, हे लिहून घ्या सर्वांनी. एक्झाम्पल्स लिहून घ्या. वली पर्वताचे किंवा फोल्ड माउंटेनचे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत? हिमालय, अल्प्स, रॉकीज, अँडीज. हे एक्झाम्पल कसले? फोल्ड माउंटेनचे. ते कुठे तयार होतात? खंड जे आहे, कॉन्टिनेंट्स आहेत त्याच्या कडांना तयार होतात. जिथे तुमची खडकांची रचना मृदू खडक अशी जिथे रचना असते तिथे फोल्ड माउंटेन्स तयार होतात. दुसरं एक आहे ब्लॉक माउंटेन किंवा गट पर्वत. कुठे तयार होतात? जिथे खडकांची रचना कठीण आहे, हार्ड रॉक्स आहेत, तिथे गट पर्वत तयार होतात. मग कोणत्या प्रकारे तयार होतात? एक प्रेशरमुळे किंवा दाबामुळे, आणि एक असतं टेन्शन. प्रेशर म्हणजे जवळ येणे, दोन जमिनीचे भाग जवळ येणे, आणि टेन्शन किंवा ताण म्हणजे एकमेकांपासून लांब जाणे. ज्यावेळेस दोन भाग एकमेकांपासून लांब जातात त्यावेळेस मधला भाग खाली सरकला जातो. ज्यावेळेस दोन भाग एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळेस मधला भाग वर सरकला जातो. असे ते त्याचे दोन प्रकार आहेत. मग जो वरती आलेला भाग असतो त्याला पर्वत बोलतात. जे बाजूचे दोन भाग जे असतात, जे खाली गेलेले असतात, त्याला खचदरी म्हणतात. इथे पण सेम, खालच्या भागाला खचदरी आणि वरच्या दोन भागांना तिथे पर्वत तयार होणार. हे लिहून घ्या सर्वांनी.
आणि खंड निर्माणकारी ज्या असतात. थांबा, हे झालं का सर्वांचे लिहून? पुसते मी. ब्लॉक माउंटेनचे एक्झाम्पल येणार मेघालय पठार, अमरकंटक पठार, विंध्य, नर्मदा, सातपुडा, ची जी रेंज आहे ती पूर्ण. आणि दुसरं एक सांगितलं होतं खंड निर्माण करणारी. खंड निर्माणकारी किंवा त्याला बोलतात कॉन्टिनेंट बिल्डिंग. त्याला मगाशी जे पर्वत निर्माण करणारे जे होते त्याला ओरोग्राफिक किंवा ओरोजेनिक असं बोलतात. खंड निर्माणकारीला कारी जे आहे त्याला एपिरोजेनिक असं बोलतात. एपिरोजेनिक तिकडे लिहून घ्या. खंड निर्माणकारी कॉन्टिनेंट बिल्डिंग त्याला एपिरोजेनिक असं म्हणतात. मग खंड निर्माण करणारी म्हणजे काय? तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये ते सांगितलं, लॉरेशिया आणि गोंडवाना असे भाग आहेत ते. मग ह्याच्यापासून असे 2 भाग होते, त्याच्यापासून 7 भाग किंवा 7 खंड कसे तयार झाले, ज्यावेळेस ह्या भागांना तडे गेले. असे असे काही तडे गेले आणि 7 खंड निर्माण झाले. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, आफ्रिका, एशिया, मग खाली येणार तुमचं ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. हे 7 खंड कसे तयार झाले? ज्या वेळेस हा जमिनीचा भाग किंवा सियालचा जो भाग आहे त्यांना तडे गेले, त्यावेळेस खंड निर्माणकारी ऍक्टिव्हिटीज यालाच बोलतात किंवा कॉन्टिनेंट बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज यालाच बोलतात. ज्या वेळेस एक मोठा भाग किंवा ह्या ज्या प्लेट्स असतात त्यांना एकतर, मग आता ह्यांच्यामध्ये तडे कसे गेले असतील? एकतर आतून त्या जमिनीची हालचाल झाली असेल. एस्टेनोस्फिअर आपण बघितलं लिक्विड किंवा मोल्टन फॉर्म मध्ये आहे, ज्याच्यावर ह्या प्लेट्स तरंगतात. मग एकतर त्या मोल्टन फॉर्म वर तरंगता तरंगता काहीतरी हालचाल झाली असेल तेव्हा तडा गेली असेल, किंवा ज्यावेळेस 2 प्लेट्स एकमेकांना ठोकल्या त्यावेळेस त्याच्यात अजून तडा गेल्या असतील. मग असे खंड निर्माण करणारी ऍक्टिव्हिटीज ज्या असतात कशामुळे तयार होतात? ज्या वेळेस 2 जमिनीचे तुकडे एकमेकांवर आपटतात. ज्यावेळेस 2 जमिनीचे तुकडे एकमेकांवर आपटतात त्यावेळेस तडा जाते आणि खंड निर्माण होतो. आणि दुसरी एक आहे की ज्या वेळेस जमिनीची हालचाल होते. जमिनीची हालचाल होते. जमिनीची हालचाल केव्हा होणार? जेव्हा ते ऍस्टेनोस्फिअर वर तरंगतात. त्यावेळेस तरंगता तरंगता जर हालचाल झाली त्यावेळेस तडा पडणार आणि खंड निर्माण होणार. मग हे झालं तुमचं खंड निर्माणकारी किंवा एपिरोजेनिक ऍक्टिव्हिटीज. हे झालं सगळं तुमचं ज्या स्लो किंवा मंद भू हालचाली चालू होतं ना, मंद भू हालचाली किंवा स्लो मुवमेंट, स्लो अर्थ मुवमेंट, हे त्यांचे 2 प्रकार झाले, ओरोजेनिक आणि एपिरोजेनिक. पर्वत निर्माण करणारी आणि खंड निर्माण करणारी. ओके, आता आपण बघूया शीघ्र भू हालचाली किंवा फास्ट अर्थ मुवमेंट. शीघ्र भू हालचाली किंवा फास्ट अर्थ मुवमेंट्स.
शीघ्र भू हालचाली किंवा फास्ट अर्थ मुवमेंट. मग ह्याच्यामध्ये मग तुमचं ज्वालामुखी, भूकंप ना, वोल्कॅनो, अर्थक्वेक्स हे कसे फास्ट असतात, हे स्लो नसतात. ज्या मंद भू हालचाली असतात, पर्वत निर्माणकारी किंवा खंड निर्माणकारी, त्यांना एक पर्वत निर्माण होण्यासाठी खूप सारे वर्ष लागतात. 1000, 2000, 3000 वर्ष जवळपास एक पर्वत निर्माण होण्यासाठी लागतात. आपण बघितलं तर पृथ्वीचं फॉर्मेशन 4.5 बिलियन दशलक्ष 4.5 दशलक्ष वर्षांपूर्वी, तेव्हा कुठे 4.5 दशलक्ष वर्षांनंतर आता आपल्याला 7 खंड दिसतात. म्हणजे पर्वत निर्माण करणारी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ओरोजेनिक आणि एपिरोजेनिक, त्यांना खूप वर्ष लागतात. पण ह्या ज्या शीघ्र किंवा फास्ट अर्थ मुवमेंट जे आहेत, शीघ्र भू हालचाली, त्या क्विक होतात. भूकंप आपण बघतो की काही मिनिटातच होऊन जातो. ज्वालामुखी बघतो आपण की जो लवकर होतो, लगेच तुम्हाला दिसतो आणि त्याच एक दिवसात चालू होतो. काही ज्वालामुखी असतात की जे 1 दिवस चालतात, 2 दिवस चालतात, मग बंद होतात. काही असतात की जे जवळपास 10-15 दिवस चालतात, बंद होतात. असे त्यांना बोलतात फास्ट अर्थ मुवमेंट्स किंवा शीघ्र भू हालचाली. मग त्याच्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी असे 2 प्रकार पडतात. भूकंप आणि ज्वालामुखी. भूकंप म्हणजेच अर्थक्वेक, ज्वालामुखी म्हणजे वोल्कॅनो. ते लिहून घ्या. मग आता आपण भूकंप म्हणजे काय, कोणत्या कोणत्या लहरी असतात भूकंपाच्या, कोणत्या कोणत्या वेव्स असतात, ते लक्षात घेऊया. जमिनीच्या आतमध्ये म्हणजे अशी समजा अर्थचं इंटिरियर आहे, इथे कुठेतरी तुमचा एस्थेनोस्फियर, मग जमिनीच्या आतून असा, ही जमीन आहे त्याच्या आतून इथून कुठून तरी असा भूकंप येणार. भूकंपाचं सेंटर जे असतं ना, ते जमिनीच्या आतमध्ये असतं. जमिनीच्या वरती कधी भूकंपाचं सेंटर नसतं. खालून कुठून तरी त्या वेव्स येतात व्हायब्रेट करत करत, आणि मग जमिनीवर त्याचं डिस्ट्रक्शन किंवा जे हमला तुम्ही बघतात आजूबाजूला सगळं अस्ताव्यस्त झालंय, ते जमिनीवर दिसतं. त्याचा सोर्स काय असतो, जमिनीच्या आतमधून. मग जमिनीच्या आतून जो त्याचा सोर्स असतो त्याला बोलतात फोकस किंवा भूकंप नाभी. फोकस किंवा भूकंप नाभी लक्षात ठेवा. भूकंप नाभी, फोकस, त्यालाच हायपो सेंटर असं पण म्हणतात. हायपो सेंटर असं पण म्हणतात. फोकस किंवा हायपो सेंटर म्हणजेच भूकंप नाभी, म्हणजेच भूकंपाचा सोर्स जिथून भूकंप तयार होतो. आणि हा जो वरचा सरफेसचा जो भाग असतो, अर्थ सरफेसचा, जिथे ऍक्च्युअल भूकंप होतो, त्याला बोलतात एपी सेंटर. एपी सेंटर, EPI, एपी सेंटर. मराठीमध्ये त्याला अपी केंद्र असं म्हणतात. अपी केंद्र, एपी सेंटर असं म्हणतात. हे लिहून घ्या सर्वांनी. हे लिहून घ्या. एपी सेंटर कशाला म्हणतात, हायपो सेंटर कशाला म्हणतात. फोकस किंवा हायपो सेंटर म्हणजेच भूकंप नाभी, जिथून भूकंपाची सुरुवात होते पृथ्वीच्या आतमध्ये. आणि एपी सेंटर किंवा अपी केंद्र म्हणजे पृथ्वीच्या सरफेस, भूपृष्ठालगतचा भाग, जिथे ऍक्च्युअल भूकंप होतो. मग या भूकंपाच्या ना 3 वेव्ह असतात, 3 लहरी असतात. प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह. प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि
टर्शरी वेव्ह. प्रायमरी वेव्हलाच पी वेव्ह असं म्हणतात. प्रायमरी वेव्ह जी असते म्हणजे हा भूकंप जो असतो ना तो वेव्हच्या स्वरूपात होतो, लहरींच्या स्वरूपात होतो. मग प्रायमरी वेव्हलाच पी वेव्ह किंवा पी लहरी असं म्हणतात. मराठीमध्ये सेम पी लहरी. सेकंडरी वेव्हलाच एस वेव्ह किंवा एस लहरी असं म्हणतात. आणि जी लास्ट वेव्ह आहे त्याला बोलतात सरफेस वेव्ह. टर्शरी वेव्ह जी आहे त्याला बोलतात सरफेस वेव्ह किंवा भूपृष्ठ लहरी असं म्हणतात. सरफेस वेव्ह किंवा भूपृष्ठ लहरी अशा 3 प्रकारच्या टोटल वेव्ह असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. पी वेव्ह, एस वेव्ह आणि सरफेस वेव्ह म्हणजेच पी लहरी, एस लहरी आणि भूपृष्ठ लहरी. मग एक एक वेव्ह काय आहे ते आपण डिस्कस करूया की प्रत्येक वेव्ह मध्ये काय काय येतं ते. हे एवढं लिहून घ्या. आता आपण एक एक वेव्ह थोडी डीप मध्ये बघूया की प्रत्येक वेव्ह मध्ये काय काय असतं ते. पहिले बघूया आपण पी वेव्ह किंवा त्यालाच बोलतात प्रायमरी वेव्ह. पी लहरी, पी वेव्ह किंवा पी लहरी किंवा प्रायमरी वेव्ह असं म्हणतात. मग ह्या ज्या पी वेव्ह असतात ना त्यांचा स्पीड खूप जास्त असतो बाकीच्या इतर वेव्ह पेक्षा. पी वेव्हचा स्पीड सर्वात जास्त असतो. तुम्हाला मी कंपॅरिझन करून लिहून देते म्हणजे सोपं पडेल. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, पी वेव्ह, एस वेव्ह आणि सरफेस वेव्ह किंवा भूपृष्ठ लहरी अशा त्या 3 लहरी आहेत. मग जर तुम्ही स्पीड बघितला पृथ्वीच्या अंतरंगातून, पी वेव्ह ज्या असतात त्यांचा स्पीड एक्स्ट्रीमली फास्ट म्हणजे सगळ्यात जास्त स्पीडने. म्हणजेच काय, समजा या 3 वेव्ह एकाच वेळेस सुरुवात झाली तर सगळ्यात पहिले कोणती वेव्ह येणार, पी वेव्ह येणार, त्यानंतर एस वेव्ह येणार आणि त्याच्यानंतर सरफेस वेव्ह असा येणार. एक्स्ट्रीमली फास्ट यांचा स्पीड असतो. सेकंडरीचा स्पीड जो असतो तो मीडियम असतो म्हणजे लेस दॅन प्रायमरी वेव्ह. प्रायमरी किंवा प्राथमिक लहरींपेक्षा कमी वेग हा सेकंडरी वेव्ह किंवा एस वेव्हचा असतो. म्हणजे हे इथे काय येणार, लेस दॅन प्रायमरी वेव्ह किंवा मीडियम. आणि सरफेस वेव्ह ज्या असतात त्यांचा स्पीड जो असतो तो स्लो असतो. स्पीड जो असतो तो स्लो असतो. आता प्रायमरी वेव्ह कशा असतात, त्याला बोलतात समांतर, लॉंगिट्युडनल असं म्हणतात. लॉंगिट्युडनल वेव्ह ते काय असतं ते मी तुम्हाला सांगते.
सेकंडरी वेव्ह ज्या असतात त्या असतात ट्रान्सवर्स वेव्स, आणि सरफेस वेव्ह असतात त्या पण असतात ट्रान्सवर्स वेव्स. लॉंगिट्युडनल वेव्स म्हणजे काय, एका ब्लॉक मधून जातात आणि त्या व्हायब्रेट करत करत जातात. म्हणजे एकाच प्लेन मधून जाणार पण व्हायब्रेशन करणार. व्हायब्रेट जसं साऊंड असतो ना, आवाज तुम्ही सायन्स मध्ये बघितलं असेल, साऊंड जो असतो तो लॉंगिट्युडनल वेव्ह आहे. साऊंड ट्रान्सवर्स वेव्ह नाहीये, साऊंड ही लॉंगिट्युडनल वेव्ह आहे. तसं ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये काय येणार, तुमची वेव्हच अशी जाणार, अशी. म्हणजे तुमची वेव्हच वर खाली होणार. इथे तुमची वेव्ह समांतर आहे म्हणजेच लॉंगिट्युडनल आहे. इथे वेव्ह तुमची अशा वेव्स आहेत त्या वर खाली होणार. ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला होता की सेकंडरी वेव्ह किंवा दुय्यम लहरी ज्या असतात त्या दुय्यम लहरी या वर खाली होणाऱ्या लहरी आहेत असं विचारलं होतं. आता वर खाली आहेत का लॉंगिट्युडनल म्हणजे समांतर आहेत ते लक्षात ठेवा. समांतर म्हणजे लॉंगिट्युडनल वेव्ह त्या काय पुढे मागे जातात, एकाच प्लेन मध्ये राहतात फक्त पुढे मागे सरकतात, त्याला बोलतात लॉंगिट्युडनल वेव्ह. आणि ट्रान्सवर्स वेव्ह ज्या असतात त्या वर खाली जातात, या पुढे मागे जातात. प्रायमरी वेव्ह ज्या असतात त्या पुढे मागे जातात. सेकंडरी वेव्ह आणि टर्शरी वेव्ह ज्या आहेत त्या ट्रान्सवर्स वेव्ह आहेत आणि त्या वर खाली जातात. लॉंगिट्युडनल वेव्ह ज्या असतात त्या पुढे मागे फक्त असा पुढे मागे सरकतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा साऊंड वेव्ह. त्यानंतर आपण बघूया डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन म्हणजेच हानी. डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन किंवा हानी म्हणजे आजूबाजूची तुमची बिल्डिंग पडणं किंवा घरं पडणं, झाडं पडणं, ही जी हानी असते, वित्त हानी किंवा नैसर्गिक हानी इत्यादी, त्याला बोलतात डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन कोणत्या वेव्ह मुळे जास्त होतं, सरफेस वेव्ह मुळे. का, कारण सरफेस वेव्ह भूपृष्ठावर असतात. सरफेस वेव्ह ज्या असतात, भूपृष्ठ लहरी ज्या असतात त्या भूपृष्ठाच्या वर असतात, त्याच्याने तुमचं भूपृष्ठ हलणार. मग डिस्ट्रक्शन जे असतं ते सरफेस वेव्ह मध्ये जास्त असतं, या इतर वेव्ह मध्ये कम्पॅरेटिव्हली कमी असतं. डिस्ट्रक्शन म्हणजेच हानी, मग वित्त हानी, जीवित हानी, नैसर्गिक हानी इत्यादी. हे जे डिस्ट्रक्शन असतं ते सरफेस वेव्ह मध्ये जास्त असतं, कारण त्या भूपृष्ठ लहरीच असतात, तर तयारच भूपृष्ठावर होतात, संपतात पण भूपृष्ठावरच. आणि डिस्ट्रक्शन भूपृष्ठाचंच जास्त करतात. या आतून ह्या ज्या वेव्ह आहेत प्रायमरी सेकंडरी या आतून वर येतात, त्याच्यामुळे ते येईपर्यंत तेवढं डिस्ट्रक्शन जे असतं ते कमी होऊन जातं, कारण मध्ये त्यांना अडथळे खूप असतात. प्रायमरी वेव्ह जी आहे ती आतून वर येणारे, त्यांना अडथळे काय असणार की मध्ये मध्ये येणारे ऍस्टेनोस्फियर किंवा मोठे मोठे दगड, हे त्यांचे अडथळे असतात. मग ते वर येईपर्यंत त्यांचं डिस्ट्रक्शनची जी क्षमता असते, हानी करण्याची क्षमता, ती कमी होत जाते. सरफेस वेव्ह जे असतात त्या वरती तयार होतात, त्यामुळे त्याला डिस्ट्रक्शन अडथळे काही मिळत नाहीत, त्याच्यामुळे हानी त्यामध्ये जास्त होते. प्रायमरी वेव्ह ज्या असतात त्या लॉंगिट्युडनल असतात, म्हणजे सिमिलर टू साऊंड वेव्ह. आवाजाच्या लहरी ज्या असतात ना त्याच्या बरोबरच असतात लॉंगिट्युडनल वेव्ह. आवाज पण तुमचा पुढे मागे होतो. ट्रान्सवर्स वेव्ह इज सिमिलर टू लाईट वेव्ह. लाईट वेव्ह किंवा प्रकाश लहरी ज्या असतात
लाईट वेव्स तुमच्या ट्रान्सव्हर्स वेव्स आहेत, प्रकाश लहरी. ट्रान्सफर वेव्हचं दुसरं एक्झाम्पल, एस वेव्हचं एक्झाम्पल आहे लाईट वेव्ह, पी वेव्हचं एक्झाम्पल आहे साऊंड वेव्ह. प्रायमरी वेव्स ज्या असतात ना त्या तिन्ही माध्यमातून प्रवास करतात. तिन्ही माध्यम म्हणजेच काय, सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव, वायू. तिन्ही माध्यमातून प्रवास करतात. सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड म्हणजे तुमचा सॉलिड भाग जो आहे प्रावरणाचा, मॅन्टलचा जो सॉलिड भाग आहे तिथून पण प्रवास करतात. आणि प्लस आपण बघितलं ऍस्थेनोस्फियर हा एक लिक्विड पार्ट आहे, किंवा अप्पर कोरचा जो भाग आहे, बाह्य गाभा जो भाग आहे तो लिक्विड भाग आहे किंवा सेमी सॉलिड असा भाग आहे. मग ह्या दोन्ही माध्यमांमधून प्रवास करतात पी वेव्स, सॉलिड आणि लिक्विड दोन्ही माध्यमातून. किंवा तिन्ही, गॅसचा तर प्रश्न येत नाही खाली, पण पृथ्वीच्या अंतरंगात गॅस पण असतो, जिथून आपलं पेट्रोलियम किंवा ते गॅस जो असतो तो पृथ्वीच्या अंतरंगात सुद्धा असतो. मग तिन्ही माध्यमातून प्रवास करतात सॉलिड, लिक्विड, गॅस. कोणत्या वेव्स, पी वेव्स. पण हा ज्या सेकंडरी वेव्स असतात त्या लिक्विड मधून प्रवास करत नाहीत. लिक्विड स्टेट जी असते, लिक्विड स्टेट म्हणजेच काय, तुमचं अप्पर कोर. अप्पर कोरचा जो भाग आहे तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर जास्त असल्यामुळे तो भाग सेमी सॉलिड असा आहे, थोडाफार मोल्टन स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये आहे. मग ह्या ज्या एस वेव्स असतात त्या लिक्विड स्टेट मधून जातच नाहीत, प्रवास करत नाहीत. फक्त सॉलिड स्टेट म्हणजेच काय, प्रावरणातून प्रवास करणार, बाह्य गाभ्यातून प्रवास करणार नाहीत, सेकंडरी वेव्स. आणि सरफेस वेव्स तर वरच्या वरच असतात, त्या खालून येत नाही, वरच्या वरच तयार होत, त्याच्यामुळे त्याचा सॉलिड लिक्विडचा प्रश्न तयार होत नाही. पण ह्या दोन वेव्हचं लक्षात ठेवायचं, कोणत्या मधून कोणत्या वाहतात. प्रायमरी वेव्ह ज्या आहेत त्या तिन्ही माध्यमातून वाहतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. सेकंडरी वेव्ह आहेत त्या लिक्विड मधून, लिक्विड स्टेट मधून वाहत किंवा जात नाहीत. मग ह्याच्या मध्ये काय होतं, प्रायमरी वेव्ह ज्या असतात ना त्या लिक्विड मधून जातात. प्रायमरी वेव्ह ज्या असतात ना लिक्विड मधून जातात, फक्त लिक्विड मधून जाताना त्यांचा स्पीड जो आहे तो कमी होतो. लिक्विड मधून जाणं म्हणजेच बाह्य गाभातून जाणं. बाह्य गाभातून जाताना जातात त्या, फक्त त्यांचा स्पीड जो आहे तो थोडासा कमी होतो आणि त्यांची दिशा बदल होते. दिशा बदल होणे म्हणजेच काय, आता असा आहे तुमचा क्रस्ट, मॅन्टल आणि कोर. अंडरस्टँडिंग साठी असं सांगते. मग हा जो कोरचा हा जो भाग आहे तो समजा लिक्विड किंवा सेमी सॉलिड स्टेट मध्ये आहे. आपण बघितलं कोरचा जो आतला भाग आहे अंतर्गाभा तो सॉलिड मध्ये आहे. मग कोरचा जो बाह्य गाभा आहे तो लिक्विड किंवा सेमी सॉलिड या अवस्थेमध्ये आहे. मग ज्यावेळेस प्रायमरी वेव्ह समजा इथून आली प्रायमरी वेव्ह, मग ती ज्यावेळेस अशी जाईल, अशी फास्ट मध्ये जाईल, ती अशी जाणार इथून इथपर्यंत, आतून जाताना ती फास्ट मध्ये जाणार. पण ज्यावेळेस कोर किंवा बाह्य गाभा येईल त्यावेळेस त्याचं स्पीड थोडं कमी होणार आणि त्याची डायरेक्शन अशी चेंज होणार. कळलं? आता ती सरळ नाही जाणार, आरपार जाणार, लिक्विड मधून ती जाते, प्रवास करते, पण त्याचा स्पीड लिक्विड मधून कमी होतो आणि डायरेक्शन चेंज होते, दिशा बदल होते. वेअर ॲज
ही झाली तुमची प्रायमरी वेव्ह. आणि जर तुमची सेकंडरी वेव्ह आहे ती ह्याच्यातून जाणारच नाही, ती इथे जाईल, स्टॉप होईल. सेकंडरी वेव्ह जी आहे, सेकंडरी वेव्ह जी आहे ती ह्याच्यात जाणारच नाही, गाभ्यापर्यंत, बाह्य गाभ्यावरच स्टॉप होईल. का? कारण बाह्य गाभा लिक्विड आहे, मग ती लिक्विड मधून प्रवास करणारच नाही, मग ती तिथल्या तिथे स्टॉप होणार. मग हे लक्षात ठेवा. हे झालं तुमच्या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी वेव्हचा बेसिक डिफरन्स. स्पीड कोणाचा फास्ट आहे? प्रायमरी वेव्हचा. कोणाचा स्लो आहे? सरफेस वेव्हचा. स्पीड स्लो आहे, पण डिस्ट्रक्शन करण्याची जी क्षमता आहे ती सरफेसची जास्त आहे, सरफेस वेव्हची जास्त आहे डिस्ट्रक्शन करण्याची क्षमता. आणि कमी कशाची आहे? पी वेव्ह, प्रायमरी वेव्हची डिस्ट्रक्शन करण्याची क्षमता कमी आहे. पी वेव्ह ज्या आहेत त्या लॉंगिट्युडनल वेव्ह आहेत, म्हणजे ज्या पुढे मागे सरकतात. ट्रान्सव्हर्स वेव्ह, एस वेव्ह ज्या आहेत त्या ट्रान्सव्हर्स वेव्ह आहेत, म्हणजे वर खाली जातात. सिमिलरली सरफेस वेव्ह पण आहेत त्या ट्रान्सव्हर्स वेव्हच आहेत, वर खाली जातात. प्रायमरी वेव्ह ज्या आहेत त्या तिन्ही माध्यमातून प्रवास करतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. फक्त लिक्विड मधून जाताना त्यांचा स्पीड कमी होतो आणि दिशा बदल होते. आणि सेकंडरी वेव्ह आहेत त्या लिक्विड मधून जातच नाही, त्याच्या आधीच स्टॉप होऊन जातात. आणि सरफेस वेव्ह या सरफेसवर असल्यामुळे त्या सॉलिड लिक्विडचा प्रश्न होत नाही, सरफेसला त्या पूर्णपणे डिस्ट्रक्शन करतात, सरफेसचं डिस्ट्रक्शन पूर्णपणे करतात. हे झालं तुमचे भूकंपाच्या लहरी, की भूकंप कोणकोणत्या वेव्ह मुळे तयार होतो, कोणकोणत्या वेव्ह असतात त्या भूपृष्ठावर येतात, कोणत्या येत नाहीत, कोणत्या वेव्ह ऍक्च्युअल डिस्ट्रक्शन करतात. त्या आहेत भूकंपाच्या वेव्ह, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. लिहून झालं का सर्वांचं? लिहून झालेलं आहे का? आता आपण थोडीशी अजून माहिती घेऊया की भूकंप किंवा अर्थक्वेक जो आहे तो कशाने मोजला जातो, किंवा कोणकोणत्या पद्धती आहेत अर्थक्वेक मोजण्याच्या, किंवा जगामध्ये सगळ्यात जास्त भूकंप कोणत्या ठिकाणी होतात, अर्थक्वेक सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी होतात? भूकंप मोजण्यासाठी दोन स्केल वापरतात, एक असतं रिच्टर किंवा रिश्टर स्केल, आणि एक असतं मर्कॅली स्केल.
किंवा सायंटिस्टचे नाव आहेत रिश्टर आणि मर्कॅली, त्यांनी त्याचा शोध लावला म्हणून ते नाव त्यांना दिलं, रिश्टर स्केल आणि मर्कॅली स्केल. रिश्टर स्केल जी असते ती वेव्ज मोजते. म्हणजे आता भूकंप झालाय, एखादा अर्थक्वेक झालाय आणि ती वेव्ह होती, मग ती प्रायमरी होती का सेकंडरी होती का सरफेस वेव्ह होती, ते वेव्ह मोजण्याचं कोणती वेव्ह आहे किंवा किती जास्त प्रमाणात ती वेव्ह आलेली आहे, फास्ट आली आहे का स्लो आली आहे, ते मोजण्याचं काम रिश्टर स्केल करते. आणि मर्कॅली स्केल काय करते, डिस्ट्रक्शन किती झालंय ते मोजते. डिस्ट्रक्शन म्हणजेच हानी, जीवितहानी, वित्तहानी, नैसर्गिक हानी, ह्या ज्या हानी आहेत, बिल्डिंग पडणे, घर पडणे एक्सेट्रा, ते मोजण्याचं काम मर्कॅली स्केल करते. आणि वेव्स कोणत्या कोणत्या आहेत, कोणती वेव्ह आता येऊन गेली, किती त्याचं मॅग्निट्यूड होतं, किती स्ट्रॉंग वेव्ह होती, ते मोजण्याचं काम रिश्टर स्केल करते. मग भूकंप होण्याची कारणे कोणते किंवा अर्थक्वेक होण्याची कारणे कोणती कोणती आहेत ती लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये. एक आहे एक्सप्लोजन. एक्सप्लोजन ड्यू टू मायनिंग, म्हणजेच काय, ज्यावेळेस मायनिंग केलं जातं, तुमचं खनन कार्य केलं जातं, म्हणजे एखादं कोल, पेट्रोलियम वगैरे त्याच्यासाठी मायनिंग केलं जातं, जमिनीच्या आतमध्ये खड्डा खणला जातो. मग तो एका लेवलच्या जास्त जर तो एक्स्ट्रीम जास्त मायनिंग केलं, ड्रिलिंग येस, हा तेच मायनिंग मध्ये ड्रिलिंग करतात. मग एका लिमिट पेक्षा जास्त खोल खड्डा तुम्ही खणला तर ऑब्व्हियसली ते जमिनीच्या काहीतरी जमिनीला धक्का लागणार कुठेतरी. मग एक कारण आहे त्याचं ड्रिलिंग किंवा मायनिंग, ड्रिलिंग किंवा मायनिंग. त्यानंतर आहे एक्सप्लोजन. एक्सप्लोजन एक्सप्लोजन म्हणजेच काय, एखादं तुमचं अणुबॉम्ब बनवण्याची किंवा ॲटॉमिक प्लांट असेल एखादा, आणि जर तुम्ही तिथे लक्ष नाही दिलं आणि त्याचं जर एक्सप्लोजन झालं, येस एक्सप्लोजन झालं, त्यामुळे होऊ शकतं. अजून काय असते, डिफॉरेस्टेशन. प्रियंकाने सांगितलं डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजेच झाडं काढणे. झाडं काय करतात, झाडं एक ब्रेक म्हणून काम करतात. झाडं जी असतात ना ते एका ब्रेकचं काम करतात. पण जर झाडं काढून टाकली आणि त्या झाडांच्या ऐवजी तुम्ही बिल्डिंग उभारला तिकडे, तर तो त्रास बिल्डिंग जर हल्ली तर बिल्डिंगच्या बिल्डिंग सगळी पडणार आणि जीवितहानी, वित्तहानी सगळंच होणार. तर डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडं तोडणे. त्यानंतर रिझर्वॉयर्स वगैरे बांधले जातात किंवा डॅम्स, डॅम, रिझर्वॉयर म्हणजेच काय, धरणे, जलाशय. डॅम म्हणजे धरणं, रिझर्वॉयर म्हणजे जलाशय बांधले जातात. ते बांधले जातात ऍक्च्युली पाणी अडवण्यासाठी, पण ज्यावेळेस ते बांधले जातात त्यावेळेस पण तुमचं मायनिंग हे काम जे आहे किंवा खोदणे, खुदाई हे काम जे असतं ते केलं जातं. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीने मायनिंग केली किंवा अशा ठिकाणी मायनिंग, अशा ठिकाणी तुम्ही खोदला, अशा ठिकाणी खड्डा खोदला जिथे तुमचा भूकंपाचं जे केंद्र आहे ते जवळ आहे ना. भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या आतमध्ये लांब पण असू शकतं किंवा इथे जवळ पण असू शकतं. मग तुम्ही इथेच जर खुदाई केली तर ते भूकंप त्या ठिकाणी लवकर होणार. ओके. अर्थक्वेक प्रोन एरियाज असतात ना. आणि त्यानंतर एक आहे टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज. टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, ज्या प्लेट्स, पृथ्वीच्या खंड असतात ना ते हलणे. मग ते हलणे म्हणजेच काय, व्हायब्रेट होणे. हलणे मध्ये कशा, एस्टेनोस्फिअरवर तरंगता काही हल्ला किंवा दोन प्लेट्स एकमेकांना आदळला तेव्हा ती जमीन हादरणार आणि भूकंप होणार. त्यालाच बोलतात टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज.
टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज असं म्हणतात. मग पृथ्वीवर सगळ्यात जास्त भूकंप कुठे होतात? पृथ्वीवर सगळ्यात जास्त भूकंप कुठे होतात? असा काहीतरी एरिया असणार की जिथे समुद्राची कडा किंवा जमिनीची जी कडा आहे त्या ठिकाणी जास्त होणार ऍक्टिव्हिटीज, किंवा ज्या ठिकाणी, हे बघा, आता समजा असा पर्वत आहे, पर्वताच्या खाली समजा असं कॉन्टिनेंट आहे किंवा खंड आहे, आणि त्याच्या पण खाली आहे तुमचा समुद्र, आणि ही तुमची जमीन आहे. म्हणजेच हा तुमचा समुद्राचा खालचा तळ, हा झाला तुमची खंडाची ऍव्हरेज हाईट, आणि हा झाला पर्वत. म्हणजेच काय, तुमची जमिनीची जाडी, अर्थ क्रस्टची जाडी असते, ती जाड कुठे असते? पर्वताच्या इथे जाड असते. अर्थचं जे क्रस्ट असतं ते पर्वताच्या इथे जाड असतं. खंड किंवा कॉन्टिनेंट जे असतं तिथे कमी असतं, आणि ज्या ठिकाणी समुद्र असतो त्या ठिकाणी सर्वात कमी जाडी असते. मग भूकंप होण्याचे चान्सेस कुठे असतात? इथे जी कमी जाडी आहे ना, तिथे भूकंप होण्याचे चान्सेस, म्हणजे समुद्राच्या तळाशी भूकंप होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. इथे पर्वताच्या ठिकाणी भूकंप होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण हा एवढा जाड बेस त्यांना मिळतो. भूकंप जरी झाला तरी तो मधला मध्ये कुठेतरी दबला जाणार, त्याचं डिस्ट्रक्शन दिसणार नाही. खंडाच्या ठिकाणी भूकंप होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत, पर्वतापेक्षा थोडेसे जास्त आहेत. पर्वताच्या ठिकाणी भूकंप होण्याचे चान्सेस खूपच नेग्लिजिबल आहेत. तुम्ही असं नाही ऐकणार कुठे की हिमालयात भूकंप झाला. तुम्ही काय ऐकणार? भोपाळमध्ये झाला, दिल्लीमध्ये झाला, साऊथ मध्ये कुठेतरी झाला, कर्नाटक वगैरे. हिमालयामध्ये भूकंप झाला असं कुठे होणार नाही, कारण भूकंप जरी झाला तरी इतका तो जाड, किंवा ती जमिनीचा तुकडा इतका जाड आहे की त्याला ब्रेक मिळत तो इथेच कुठेतरी मधल्या मध्ये थांबणार. ज्या ठिकाणी खंड आहे त्या ठिकाणी थोडंसं प्रमाण वाढतं, कारण जमिनीची जी जाडी आहे ती पर्वतापेक्षा कमी आहे, आणि ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी खूप जास्त चान्सेस असतात भूकंप होण्याचे. ओके, म्हणजे मिड ओशियानिक रिज जी आहे, कुठे आहे मी सांगते, मिड ओशियानिक रिज, तिथेच भूकंप तुमचे सगळ्यात जास्त होतात. तिथेच तुमचे ज्वालामुखी पण जास्त होतात. कुठे? म्हणजे समजा हा आहे पॅसिफिक महासागरामध्ये, पॅसिफिक महासागर जे आहे तिथे आहे तुमचे मिड ओशियानिक रिज, जिथे तुमचे सर्वात जास्त भूकंप होतात. ज्या ठिकाणी शॅलो झोन आहे, शॅलो झोन म्हणजे कमी एरिया, डीप झोन म्हणजे खोल एरिया, हा झाला डीप झोन, हा झाला शॅलो झोन, म्हणजे जमिनीची जाडी ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी. मग तो समुद्र पॅसिफिक महासागर का? कारण तो सगळ्यात मोठा समुद्र आहे. बट इतर अदर मग तुमचं अटलांटिक समुद्र म्हणा, कोणत्याही समुद्राच्या ठिकाणी भूकंपाचं प्रमाण हे जास्त असतं. त्यानंतर थोडं कमी होतं खंडाच्या ठिकाणी, आणि एकदम कमी होतं पर्वताच्या ठिकाणी. ओके, हे लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये. हे झालं तुमचा भूकंप हा टॉपिक. उद्याच्या टॉपिक मध्ये आपण ज्वालामुखी किंवा वोल्कॅनो हा टॉपिक बघूया. म्हणजे आपल्या मंद किंवा शीघ्र भू हालचाली संपतील. मंद भू हालचाली आता झालेल्या आहेत. मंद भू हालचालींमध्ये आपण बघितलं कॉन्टिनेंट डेव्हलपिंग, कॉन्टिनेंट मेकिंग किंवा खंड निर्माणकारी आणि पर्वत निर्माणकारी. मग त्याच्यामध्ये वली पर्वत, फोल्ड माउंटेन, ब्लॉक माउंटेन एक्सेट्रा. त्यानंतर बघितलं खंड निर्माणकारी, आणि हे झालं आता शीघ्र भू हालचाली किंवा फास्ट अर्थ मुवमेंट. मग त्याच्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी असं म्हणतात. मग हा झाला तुमचा भूकंप. भूकंपाच्या कोणत्या वेव्ज आहेत? 3, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. पी वेव्ह, एस वेव्ह आणि सरफेस वेव्ह. मग त्या 3 वेव्स कशा कशा जातात. मग भूकंप मोजण्याच्या कोणत्या कोणत्या स्केल्स आहेत? वेव्स मोजण्याचं किंवा त्याचा मॅग्निट्यूड मोजण्याचं काम रिश्टर स्केल करते, आणि डिस्ट्रक्शन किंवा हानी मोजण्याचं काम मर्कॅली स्केल करते. ओके,
कोणाला काही प्रश्न आहे का? कोणाला काही प्रश्न आहे का? मॅम हा टायमिंग सेम राहणार? हो, टायमिंग सेम राहणार. आता रोज 1:30 to 3:30. ओके मॅम, थँक्यू. हा, सॅटर्डे संडेला फक्त चेंज असेल ते क्लासवाले तुम्हाला कळवतील. ओके, सो आपण इथे थांबूया आज. ओके मॅम, थँक्यू मॅम. ओके, येस.